मंद्रुप पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्या पथकानं अपहृत व्यक्तीची गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 8 तासाच्या आतमध्ये सुटका केली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील एका 25 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टर युवकाला पैशाच्या कारणावरून पळवून नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्या कुटुंबाकडे तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी मागणी केल्याची खळबळजनक घटना घडली। या घटनेतील 3 आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 8 तासात मंद्रुपच्या पोलीस अधिकाऱ्यांनी कलबुर्गी इथून ताब्यात घेतलं। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। सूरज अर्जुन राठोड वय 25 राहणार मंद्रुप असं अपहृत झालेल्या युवकाचं नाव आहे। सूरज हे आपले वडील अर्जुन राठोड, आई कमल राठोड, पत्नी निकिता आणि 2 मुलींसह मंद्रुप इथं राहतात। सूरज हे JCBच्या कामाचं कॉन्ट्रॅक्टचं काम करतात। 23 मार्च रोजी त्यांचे आई वडील हे पोहरादेवीच्या दर्शनासाठी नांदेडला गेले होते। 24 मार्च रोजी दुपारी 3 वाजता सूरज हे आपल्या पत्नी निकिता राठोड यांना मी विजापूरला जाऊन येतो असं सांगून आपल्या MH18 BP 1852 या फॉर्च्यून कारमधून गेले, मात्र ते घरी परत आले नाहीत। 26 मार्च रोजी सूरज यांनी आपल्या वडिलांना फोनवरून सांगितलं की मला काही लोकांनी पळवून नेलं आहे आणि अपहरणकर्ते हे 50 लाख रुपयांची मागणी करत आहेत। अपहरणाची माहिती पोलिसांना दिली तर ते मला ठार मारतील असं सांगितलं। यावेळी सूरज हे आपल्या मोबाईलद्वारे संपर्कात कुठं पळवून नेले याची माहिती त्यांना मिळत नव्हती। शेवटी पत्नी निकिता यांनी आपल्या पतीच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून शनिवारी दुपारी 3 वाजता या संदर्भात मंद्रुप पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी तपासणीची चक्रे वेगानं फिरवली। त्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या 8 तासात आरोपीचा शोध घेऊन या प्रकरणातील आरोपी गोपाळ मल्लप्पा जवळगी राहणार वत्त्याळ तालुका सिंदगी, राघवेंद्र यल्लप्पा जवरगीकर आणि भवानीराज अरविंद गोडबोले दोघेही राहणार बसवनगर कलबुर्गी या तिघांना कलबुर्गीत शिताफीनं ताब्यात घेतलं। या कारवाईत पोलीस निरीक्षक शंकर पटवारी मंद्रुप पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार परशुराम शिंदे, नारायण गोलेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, पोलीस कॉन्स्टेबल सागर चव्हाण, अक्षय डोंगरे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल बुरकुल यांनी बजावली।